टॉस कोण जिंकला? टॉस नॉरिस. बॉलर कोण आहे? तर पहिला सामना आपल्या भेटीला येतो नवदीप नगर विरुद्ध नरेश पॅकर. तुझा पहिला चेंडू सुरेख असा फटका परंतु सुरेख असे क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. पुढचा चेंडू सुरेख असा फटका परंतु तेवढ्याचं सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे सरकावतो. 2 धावा झाल्यात 2 चेंडूवरती. पुढचा चेंडू तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असे क्षेत्ररक्षण परंतु 1 धाव. 3 चेंडू 3 धावा. सुरेख असे फटकेबाजी परंतु तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आपल्याला आमदार चषक 2021 मध्ये. सुरेख फटका आणि तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. पंचांकडे दाद मागतात रनआउट साठी. बघूया खूपच अप्रतिम असं आयोजन नियोजन आपण बघतोय. पंचांचा इशारा गाडी बाद. पहिला झटका लागतोय नरेश पॅकर संघाला. पहिला झटका. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकामधील. केवळ 3 धावा खर्च केल्यात. सुरेख असा फटका. सुरेख असा फटका. स्वतः नरेश मिस्त्री मारतायत. चेंडू जातोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. 7 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी अजून या षटकातील. अप्रतिम असा फटका होता. शेवटचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि पंचांचा इशारा. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. केवळ 8 धावा खर्च केल्यात. नानू यांनी केवळ 8 धावा खर्च केला. 1 चौकार खाऊन आणि 1 मोठा झटका दिला. सिद्धांत येतो आता आपलं दुसरं षटक घेऊन. सामना करेल तो तेजस. पहिला ते चेंडू सुरेख असा फटका परंतु तेवढ्याच सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच सुरेख असं क्षेत्ररक्षण. नरेश यांचा पुन्हा एकदा सुरेख फटका. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 11 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. 2 धावा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणता येईल. सुरेख अशी फटकेबाजी नरेश यांच्याकडून. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 14 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 15 धावांवरती. सुरेख फटका तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण परंतु 1 धाव. धावसंख्या झाली ती 16 धावा. आठच्या सरासरीने धावा येत आहेत. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 16 ऑन बोर्ड.
बॉलर अकबर नाही जितेन 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 येतोय आता तिसरं षटक घेऊन. उर्फ मुंगी. पुढचा चेंडू सुरेख असा फटका परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तब्बल 3 धावा वाचवल्यात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 17 धावा. सुरेख असा फटका होता परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. नाईट मॅच आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका ऑफसाईड रिजन मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 19 धावा. तिसरा चेंडू खूपच सुरेख चेंडू परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 3 चेंडू 20 धावा झाल्यात. अजून या षटकामधील 3 चेंडू शेष आहेत जितेन यांचे. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 21 धावा. अजूनही कॅप्टन स्वतः क्रीजवरती आपल्याला दिसत आहेत. 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. आता मात्र मिडॉनला खेळलेला चेंडू 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 22. शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र मिडॉनला कट केला आहे परंतु 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 23 धावा. धावा झाल्यात. 18 चेंडूच्या मागे धावसंख्या झाली 23 धावा. आपण बघतायत आमदार चषक 2021 अप्रतिम असं आयोजन नियोजन पाहायला भेटतं आपल्याला. माननीय नरेश मिस्त्री यांच्या मार्फत अप्रतिम असं आयोजन नियोजन बघायला भेटतंय. अकबर येतोय शेवटचा षटक घेऊन. बघूया स्ट्रेटर मारण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धाव. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा कॅप्टन ऑन स्क्रीन दिसत आहेत. पंचांचा इशारा अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. मिडॉन रिजन मध्ये 1-2 धाव. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 27 धावा. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातील. सुरेख फटका. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट दिसतोय. मिडॉन रिजन मध्ये चेंडू लगावून दिला. सीमा रेषा पार. चौकार. 31 ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातील. सुरेख अशी फटकेबाजी करताना दिसतो आपल्याला नरेश मिस्त्री. सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा मिडॉन रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु वनडे रिजन मध्ये जातो चेंडू. 1 धाव. 32 ऑन बोर्ड लागत आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद होतोय. 33 ऑन बोर्ड लागत आहेत.
शेवटचा चेंडू आणि स्वतः कॅप्टन क्रीजवरती आहेत. खूपच सुरेख अशी फटकेबाजी केली आहे. स्वतः कॅप्टन नरेश 14 चेंडू 23 धावांची खेळी करून अजूनही धावपट्टीवर दिसतो आपल्याला बॅटिंग करताना. शेवटचा चेंडू असेल बघा, मोठा फटका भेटतो का? सुरेख फटका आणि पुन्हा एकदा चौकार जातो. धावसंख्या 4 ने पुढे धावतोय. धावसंख्या झाली ती 37 ऑन बोर्ड. सुरेख अशी फटकेबाजी पाहायला भेटली आपल्याला नरेश मिस्त्री यांच्याकडून. सुरेख फटकेबाजी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणायला काहीच हरकत नाहीये. सुस्वागतम. आपण पाहत आहात आमदार चषक 2021 अप्रतिम असं आयोजन नियोजन पाहायला भेटतं आपल्याला नवजवान क्रीडा मंडळातर्फे. नवजीत नगर 38 धावांचा पाठलाग करेल 4 षटकांच्या मागे. सुरेख अशी फटकेबाजी केली स्वतः ऑर्गनायझर म्हणजेच नरेश मेस्त्री यांनी आणि 38 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय नवजीत नगर या संघासमोर. धावांचा पाठलाग करायचंय नवजीत नगर या संघाला. दीपेश होते आपल्या वैयक्तिक पहिलं षटक सांभाळण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला दिसतोय तो दिनेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो सिद्धांत. बघा कसा पाठलाग करतो नवजीत नगर संघ 38 धावांचा. पहिला चेंडू सूर्य कसा फटका ऑफसाईड रिजन मध्ये 1 धाव. श्री गणेश होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 1. दुसरा चेंडू आता मात्र मिडल रिजन मध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 2 धावा. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे नवजीत नगर या संघाला. अजूनही पहिल्या षटकातील 4 चेंडू शेष आहेत. तिसरा
मात्र चेंडू सुरेख फटका पंचांचा कॉलसाठी हा लागलाय थोडा डिले होईल. सुरेख असा फटका होता. पंचांचा इशारा 2 धावा. चला पंचांचा इशारा येतोय 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 4. सूर्य कसा फटका होता. पुन्हा एकदा त्या पद्धतीचा फटका. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 6. अजूनही 2 चेंडू शेष. आता मात्र ऑफसाईड साठी चेंडू ऑफसाईड रिजन मध्ये टोलावलाय. पंचांचा इशारा 1 धाव. शेवटचा चेंडू असेल षटकातील. शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा नो+1 येतोय. खराब असा चेंडू नो+1 ने. धावसंख्या 2 ने पुढे धावते. धावसंख्या झाली ती 9 धावा. पुन्हा एकदा लेग साइड रिजन मध्ये त्या पद्धतीचा फटका होता. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 10. थोडंसं महाग असं षटक पाहायला भेटलं आपल्याला. तब्बल 10 धावा खर्च केल्या. नरेशांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 11. स्वतः कॅप्टन आले बॉलिंग साठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सेम रिजन मध्ये 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 12 धावा. 38 धावांचा पाठलाग करताना दिसतो आपल्याला तो नवजीत नगर संघ. सुरेख अशी फटकेबाजी केली होती कॅप्टन नरेश मिस्त्री यांनी. आता गोलंदाजी धुरा सांभाळतात. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतं. पंचांकडे दाद मागितली जाते. त्याचा पहिला झटका लागतोय का नवजीत नगर संघाला. सुरेख असे क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं कलेक्ट केलं गोलंदाजाने. पंच नॉट आउटचा इशारा करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. हा 3 बॉल 13 आले. 13 धावा. खूपच अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. 13 ऑन बोर्ड दिसत आहेत. अजूनही 3 चेंडू शेष. ऑफसाईड रिजन मध्ये पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या झाली ती 14. अजूनही 2 चेंडू शेष आहेत नरेश यांचे. कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा 2 धाव. खूपच संयमी खेळी खेळताना दिसतो आपल्याला फलंदाज. 38 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु रनआउटच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय नवजीत नगर संघाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गडी बाद केलाय नरेश मिस्त्री यांनी. सुरेख असं षटक हाताळलं. केवळ 6 धावा खर्च केला आणि त्यात एक पहिला गडी बाद केलाय तो नवजीत नगर संघाचा. 16 धावा झाल्यात. 12-22 आहे रितेश. 12 चेंडू 22 धावांची गरज. सुरेख असं षटक हाताळलं पुन्हा एकदा कॅप्टन यांनी नरेश यांनी.
एनसील एनसील नवीन बॅट्समॅन रितेश येतोय. थांब 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 तो ना 12 चेंडू 22 धावांची गरज नवजीत नगर संघाला. खूपच सुरेख असं षटक हाताळलं. स्वतः कॅप्टन यांनी केवळ सहा धावा खर्च केला आणि एक मोठा गडी बाद केला रनआउटच्या स्वरूपात. पहिला चेंडू सुरेख फटका, परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा, 1 धाव. खूपच चांगलं परफॉर्मन्स म्हणता येईल. स्वतः कॅप्टन यांचं एक्झाम्पल सेट करतायत. दुसऱ्या चेंडू या षटकातील सामना करेल तो रितेश. पुन्हा एकदा मिडन मध्ये 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 18 धावा. कार्पेट पद्धतीचा फटका होता, परंतु रिजन मध्ये जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 20 धावा. पुन्हा एकदा टोरी. सूर्यवंशी फटकेबाजी करताना दिसतोय. दोन्ही चेंडू सरळ कार्पेट पद्धतीचा फटका मारून 2 धावांकडे वळवलं. तिसरा चेंडू आता मात्र ऑफसाईड रिजन मध्ये. 1 धाव निश्चित, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण. काय एफर्ट दिसतो आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. तब्बल 3 धावा वाचवल्यात. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. 23 ऑन बॉल लागलेत. पुन्हा एकदा सामना करेल तो रितेश. त्या पद्धतीचा फटका होता. 24 ऑन बॉल लागलेत. 6 चौकांची गरज आहे नवजीत नगर संघाला. खूपच सुरेख असे क्षेत्ररक्षण तसंच गोलंदाजी पाहायला भेटलं आपल्याला नरेश पॅकर या संघाकडून. चौथं षटक कोण घेऊन येतंय नवजीत नगर संघाकडून. चला काही करायची आहे पंच. होतो शेवटचं षटक घेऊन 14 धावांची गरज आहे. सामना करेल तो रितेश. पहिलाच चेंडू सुरेख फटका. चेंडू सरळ विकेटवरती आदळतोय. नक्कीच स्टर्न ॲज अ फील्डर काम करतोय. सुरेख असा फटका होता, परंतु 1 धाव. 5 चेंडू 13 धावांची गरज. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू. नो प्लस 1चा इशारा येतोय पंचांचा. नो प्लस 1. 4 चेंडू 9 धावांची गरज. कुठेतरी पुन्हा एकदा चुरस निर्माण होते या सामन्यामध्ये. सुरेख फटका, परंतु 2 धाव. 3 चेंडू 7 धावांची गरज.
आता मात्र पुन्हा एकदा एक साइड मध्ये फटका होता. चला पंच निर्णय कळवायचा आहे. दोन्ही चेंडू 6 धावांची गरज आहे. दोन्ही चेंडू 6 धावांची गरज. पहिलाच सामना अत्यंत अटीतटीचा दिसतोय आपल्याला. चेंडू आणि फळीच्या मध्ये एक मोठा संघर्ष पाहायला भेटतोय. सुरेख असा फटका होता ऑफसाईड मध्ये, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खूपच चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला भेटेल आपल्याला दोन्ही संघाकडून. पुन्हा एकदा 3 धावा रोखल्यात. खूपच चांगला फटका होता, कार्पेट पद्धतीचा फटका, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. एक चेंडू 5 धावांची गरज आहे. सिद्धांत दिसतो आपल्याला डावखुरा असा फलंदाज. खूपच चांगली फटकेबाजी केली आहे. बघा काय होतंय शेवटच्या चेंडूवरती. पहिल्याच सामन्यामध्ये अत्यंत अटीतटीचा सामना दिसतो आपल्याला. 38 धावांचा पाठलाग करत होता नवजीत नगर संघ. चला नरेश पॅकर संघ हा सामना विजयी होतोय. सुरू अशी मॅच पाहायला भेटली आपल्याला.